नमस्कार मराठी मित्रांनो. तर चला बघूया की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कुठले टूल्सचा यूज करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने मॅक्सिमम रिस्क टू रिवॉर्ड जो आहे म्हणजे ट्रेडचा जो सक्सेस रेट जो आहे कसा वाढवला पाहिजे. त्याकरता आपल्याला जे इंडिकेटर इथे यूज करायचं आहे ते जे आहे ते म्हणजे VWAP म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस की ज्याला VWAP असे म्हणतात. जर ते तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही इंडिकेटर्समध्ये जाऊन जे स्पेसिफिक कीवर्ड्स जे आहेत VWAP सिलेक्ट करून अशा पद्धतीने तुम्हाला येऊ शकेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्याबद्दल की इंट्राडेमध्ये जे आहेत हे VWAP जे आहे टूल तुम्ही यूज करू शकता. तर याचा उपयोग असा आहे की हे एक ट्रेडिंग बेंचमार्क आहे ट्रेडरसाठी का जे एक आयडिया देतं की ॲव्हरेज प्राईस जी आहे त्या सिक्युरिटीची त्या स्टॉकची ती किती ती ट्रेड किती प्रमाणात झालेली आहे थ्रूआउट व्हॉल्यूमच्या बेसिसवरती आणि त्याच्या किमतीच्या बेसिसवरती आणि याच्यावरनं ट्रेडरला एक हिंट भेटते की त्या स्टॉकची जी प्राईस जी आहे ती त्याच्या ट्रेंड आणि त्याच्या किमतीच्या अनुरूप आहेत. तर ह्या VWAPच्या माध्यमातनं तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत मित्रांनो. ते म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस की जी VWAP जी आहे ती फक्त इंट्रा डे चार्टसाठीच उपयोगी येते आणि दुसरं ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या तुलनेत एक वेगळी आहे कारण ह्यामध्ये VWAPची ही जी लाईन आहे ज्यावेळेस कॅल्क्युलेट केली जाते त्यामध्ये व्हॉल्यूम हा फॅक्टर किंवा व्हॉल्यूम हा पॅरामीटर अतिशय महत्त्वाचा असतो. याकरता जो फॉर्म्युला इथे यूज केला जातो त्यामध्ये प्राईस त्या पर्टिक्युलर स्टॉकची किंमत गुणला तिचं व्हॉल्यूम म्हणजे तिचं व्हॉल्यूम किती होतं त्या पर्टिक्युलर किमतीवरती आणि ते भागीला किती शेअर जे आहेत त्या टाईम फ्रेममध्ये त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये तिथे कंप्लीट झालेला आहे. म्हणजे VWAP जो आहे जर 5 मिनिटासाठी मला जर इथे कन्सिडर करायचं आहे की जसं मी 5 मिनिटासाठी इथे यूज केलं आहे तर त्यामध्ये 5 मिनिटाच्यासाठी इथे किंमत जर कन्सिडर केली ह्या इन्स्ट्रुमेंटसाठी तर 30,345 गुणिले त्या किमतीला किती जे शेअरचं आदान-प्रदान झालेलं आहे की जी व्हॉल्यूम आहे भागीला टोटल त्या 5 मिनिटांमध्ये किती शेअरची व्हॉल्यूम म्हणजे किती आदान-प्रदान झालंय तर त्यावरनं ह्या रेषेची जी किंमत आहे ती तुम्हाला लक्षात येते मित्रांनो. तर ज्यावेळेस तुम्ही व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस ही VWAP ज्यावेळेस ॲड करता तुमच्या चार्टवरती त्यावरनं तुम्हाला ह्या ज्या कंप्लीट कॅल्क्युलेशन ज्या आहेत 5 मिनिटाच्या 15 मिनिटांच्या हे कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला ही जी रेषा आहे ती तुम्हाला इथे बघावयास मिळते. जसं की 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमसाठी तुम्हाला इथे बघायला भेटलं आहे. आता ह्या VWAPचा टूलचा यूज इंट्राडेमध्ये कशा पद्धतीने करायचा आहे तर ह्यावरनं एक आयडिया जे आहे जे मार्केट पार्टिसिपंट्स आहे का ज्याच्यामध्ये लार्ज किंवा मोठे इन्स्टिट्यूशनल बायर्स किंवा म्युच्युअल फंड्स जे आहेत त्यांना जर कुठल्याही स्टॉकमध्ये एंट्री जर करायची असेल किंवा एक्झिट घ्यायची असेल तर VWAP हे एक टूल ते तिथे यूज करतात. मग हे जे मोठे प्लेयर्स आहेत की ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड हाऊसेस इन्स्टिट्यूशनल बायर्स ते काय करतात की ज्यावेळेस किंमत जी आहे ह्या VWAPच्या प्राईसच्या खाली असतात त्यावेळेस ते बाय करण्याचा प्रयत्न करतात आणि ते सेल केव्हा करणार ज्यावेळेस किंमत जी आहे ती व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईसच्या वरती ट्रेड करत असतील त्यावेळेस ते सेल करण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यातनं आपल्याला काय टेकअवेज आहेत याच्यामधनं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की VWAP हे एक ट्रेंड कन्फर्मेशन टूल तुम्ही इथे यूज करू शकता आणि एक
ट्रेंड बेस बिल्डिंग जे आहे तुम्ही त्याच्या अराउंड जे आहे कंप्लीट करू शकता. तुम्हाला जर याच्यामध्ये लाँग पोझिशन जर इनिशिएट करायचे आहेत, ज्यावेळेस किंमत जी आहे WAPच्या आसपासवरनं वरती एक पिक किंवा मोमेंटम दाखवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे एंट्री करू शकता आणि WAPच्या वरती म्हणजे त्या लाईन पोचणं वरती जर त्याच्यामध्ये काही जर वीकनेस असेल, तर त्यामध्ये जास्तीत जास्त पॉसिबिलिटी असू शकेल की किंमत जी आहे त्या टाईम पिरियडसाठी करेक्ट होऊन ती पुन्हा WAPच्या आसपास जे आहे सपोर्ट करू शकेल. याबरोबरच कन्फ्युजन जे आहे ते WAP आणि मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये आहे. दोन्हीमध्ये फरक असा आहे की मूव्हिंग ॲव्हरेज आहे ते ढोबळमानाने 10 दिवसांचे, 20 दिवसांचे, 50 दिवसांचे, 200 दिवसांचे क्लोजिंग कन्सिडर करून, समेशन करून म्हणजे बेरीज करून भागीला त्या 10 दिवसांचं, 20 दिवसांचं पिरियड जे आहे ते डिव्हाईड करून मूव्हिंग ॲव्हरेजची व्हॅल्यू तिथे तुम्हाला किंमत तिथे येते. परंतु जर तुम्ही WAPचे जर कॅल्क्युलेशन जर बघितलात तर तिथे तुम्हाला त्या स्पेसिफिक किंमत गुणिले त्या किमतीवरती किती शेअर्सचं आदान-प्रदान झालं आहे, भागीला त्या टाईम पिरियडसाठी टोटल किती शेअर जे आहेत आदान-प्रदान करण्यात गेले, त्यावरनं WAP जे आहे ते तुम्हाला कन्फर्मेशन देते. पुन्हा एकदा इथे रिपीट करतो, हे जे WAP आहे तुम्ही एक तर 5 मिनिट टाईम फ्रेम किंवा 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये यूज करू शकतात. जर तुम्ही रिस्क टेकर ट्रेडर असाल तर त्यामध्ये तुम्ही ह्या 5 मिनिट टाईम फ्रेम यूज करू शकता आणि जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह ट्रेडर असेल तर तुम्ही 15 मिनिटचा टाईम फ्रेमसुद्धा यूज करू शकता. जसं की गेल्या गुरुवारचं जर प्राइस ॲक्शन बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की नो ट्रेड झोनमधनं किंवा WAPच्या खालनं प्राइसने एक उसळी घेतली आणि उसळी घेता घेता एक WAPच्या वरती रिजेक्शन क्रिएट झालं आणि रिजेक्शन क्रिएट झाल्यानंतर जे आहे पुन्हा एक बाउन्स किंवा त्याच्या आसपास जो आहे कन्सॉलिडेशन होता पुन्हा एकदा बाउन्स जो आहे प्रिव्हियस रेजिस्टन्सच्या लेवलला आपल्याला बँक निफ्टीच्या फ्युचरमध्ये बघावयास मिळालं. तशाच पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थितरित्या इथे हिस्ट्रीमध्ये प्राईसची ॲक्शन किंमत जर बघितली तर ज्यावेळेस WAPच्या खाली प्राईसने क्लोजिंग दिली 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तर एक शार्प करेक्शन तुम्हाला तिथे बघायला मिळालं आणि तिकडनं ज्यावेळेस प्राईस जी आहे WAPच्या वरती क्लोजिंग करण्यात गेली, WAPच्या वरती क्लोजिंग करण्यात गेली, त्यानंतर आपल्याला एक चांगली रिकव्हरी जी आहे ती बघण्यास मिळाली मित्रांनो. तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमची रूल बेस्ड ट्रेडिंग जे आहे ती याच्यामधनं हे करू शकता. त्याकरता तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरती कॉन्फिडन्स ठेवून यावरती कमीत कमी 6 महिने ते 12 महिन्याच्या दरम्यान जे आहे ते काम करावं लागेल. ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की जे नवीन ट्रेडर्स एक कोरोना पॅन्डेमिकच्या दरम्यान मार्केटमध्ये आलेले आहेत, ज्यांना काही गोष्टी शिकायच्या आहेत, त्याकरता हा प्लॅटफॉर्म ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेला आहे मित्रांनो. आणि आम्हाला आशा आहे की असे गरजूवंत लोक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतील. जे ऑलरेडी मार्केटमध्ये काम करतायत त्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे आणि कृपया जर तुम्हाला बघण्यास वेळ नसेल तर तुमचा वेळ वाया घालू नये हीच तुम्हाला विनंती राहील. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ इथे संपेल. धन्यवाद मित्रांनो.